हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत, तुमची सध्याची एनर्जी काय आहे ते आपण चेक करणार आहोत आणि त्यावरती आज आपल्याला डिवाइन गायडन्स कुणाचं मिळतंय तेही घेणार आहोत. तर पाहूया. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कार्ड्स प्लीज टेल मी is the collective energy. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. All positive energies, please guide me and protect me. My ancestors, spirit guides, please guide me. Archangel Michael. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय कार्ड्स येत आहे. डिवाइन प्लीज गाईड मी. काय ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी येथे दिसून येत आहे. हे असू शकतं आय थिंक असू शकतं काही खूप जास्त गोंधळलेली अवस्था येथे दिसून येत आहे. मे बी काही ऑप्शन्स तुमच्या पुढे आहेत, पर्याय खूप जास्त तुमच्या पुढे आहेत, परंतु काय निवडावं हे तुम्हाला कदाचित आता कन्फ्युजन आहे. तुमच्या पुढे कार्यक्षेत्रामध्येही असू शकतं अनेक पर्याय आहेत, परंतु सध्या तुम्ही आहात तिथून ती सोडावं की न सोडावं हा सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ सुरू आहे. त्याचबरोबर हेल्थ इश्यू सुद्धा असण्याची शक्यता आहे. अनेक जे आहेत तुमच्या आजूबाजूला जे आहेत ते परिस्थितीने तुम्हाला गोंधळून टाकले. एक तर तुमची हेल्थ इश्यू आहे, जेथे तुम्ही काम करत आहात तेथेही असू शकतं काही ना काहीतरी अडचणी आहेत, सतत तुम्हाला त्या जाणवतात, वारंवार तुम्ही त्या परिस्थितीमध्ये अडकता, तुम्हाला तिथून बाहेर पडायचं आहे, त्या संदर्भातल्या ऊर्जा आहेत. तसेच हेल्थच्या संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात काही तक्रारी आहेत. त्याचबरोबर असू शकतं धनाच्या संदर्भात काही तक्रारी आहेत. काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं की सध्या आर्थिक अडचणी आहे घरामध्ये, त्या संदर्भामध्ये तुम्ही थोडं चिंतेत आहात. उदासीनता आहे, या सध्या ऊर्जा आहे त्यामध्ये उदासीनता आहे, एक प्रकारची हेवी एनर्जी आहे. यू आर फिलिंग स्टक. तुम्हाला कळत नाही नेमकं आता काय करावं, कुठला निर्णय घ्यावा, कसं पुढे जावं, कसं होईल हे सगळं. हे होणं कदाचित अशक्य आहे किंवा इम्पॉसिबल आहे असा विचार तुम्ही करत आहात. कार्यक्षेत्रामध्ये येथे ऊर्जा खूप जास्त नेगेटिव्ह दिसून येत आहे किंवा घरामध्ये सुद्धा असू शकतं. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, तेथील नेगेटिव्ह ऊर्जा तुमच्याकडे आली किंवा कोणीतरी तुमच्या ठिकाणी, तुमच्या घरी किंवा कार्यक्षेत्राच्या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी त्यांची नेगेटिव्ह ऊर्जा तुमच्याकडे पाठवलेली आहे आणि त्या फिलिंगमध्ये तुम्ही आहात. किंवा असू शकतं तुम्ही कोणाशी तरी कनेक्ट झालात, त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं आणि मग त्यांच्या सगळ्या ऊर्जेचा परिणाम तुमच्यावरती झालेला येथे दिसून येत आहे. असू शकतं काही नकारात्मक ऊर्जेच्या जी लोक आहेत तुमच्या बाबतीमध्ये नकारात्मक विचार करता, तर अशा लोकांच्या गारड्यामध्ये तुम्ही अडकलेले असू शकता. त्यामुळे सुद्धा येथे बुद्धी जी आहे ती थोडीशी भ्रमित झाल्याची अवस्था आहे. म्हणजे ऑप्शन्समध्ये अडकलेले आहात तुम्ही. नेमकं काय करू मी, हे सोडून देऊ का, हे पकडू, काय करू, माझ्याच्याने दुसरं काही होईल का नाही किंवा दुसरा रस्ता मला मिळेल का नाही, हे होणं अवघड आहे का, तर हा विचार सध्या तुम्ही करत आहात. आर्थिक अडचणी आहेत, घरामध्ये जी कोणी व्यक्ती आहे ती आर्थिक अडचणीमध्ये आहे. डिसबॅलन्सिंग सिच्युएशन आहे सध्या, असू शकतं डिसबॅलन्सिंग सिच्युएशन आहे. तर हे सर्व तुम्हाला जाणवत असेल तर ही रिडिंग तुमच्यासाठी आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. असू शकतं कोणीतरी आहे तुमच्यासाठी जाळं विणत आहे, कोणीतरी जे आहे जी शत्रू आहे तुमच्यासाठी जाळं विणत आहे. असू शकतं तुम्हाला काही स्पायडर दिसत आहेत, कुठेतरी घरामध्ये साफसफाई करण्याची तुमची इच्छा होत आहे. काही कीटक तुम्हाला दिसत आहे, स्पायडर असू शकतात किंवा असे जाळे जळमाटे दिसत आहेत किंवा काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं आर्थिक अडचणी खूप जास्त आहेत. काहींना डॉग्स खूप जास्त दिसत असेल, कुत्री म्हणजे 4-5 कुत्रे किंवा असे दिसत असतील इकडे तिकडे कुठेतरी, तर ही रिडिंग तुमच्यासाठी आहे. तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे की काही लोक जे मिळून आहेत तुमच्या आजूबाजूला, येथे प्लॉट मिळून काहीतरी तुमच्याविषयी गॉसिपिंग करताना आपल्याला दिसत आहे. सध्याची तुमची जी काही परिस्थिती आहे की लोक कुणीतरी तुमच्याविषयी काहीतरी चर्चा करत आहे असंही तुम्हाला जाणवत आहे, तशी फिलिंग तुम्हाला येत आहे. तुमच्या जे काही सध्या जीवनामध्ये चांगलं आहे, वाईट आहे किंवा काही जे काय आहे सध्या गोंधळलेली अवस्था आहे ती त्या लोकांमुळे आहे हे तुम्हालाही माहिती आहे. परंतु तुम्ही सध्या वीक फील करत आहात, तुम्हाला वाटत नाही मी याच्यातून बाहेर कसं पडेल. तर ह्या सगळ्या राजकारणामधून, ह्या लोकांच्या राजकारणामधून, घरातल्यांच्या राजकारणामधून, ह्या आर्थिक अडचणीमधून, असू शकतं काहींच्या
हेल्थच्या सुद्धा तक्रारी आहेत. तर त्यातून मी बाहेर कसं पडू या संदर्भामध्ये विचार येथे सुरू आहे. शत्रूंच्या कारवाया तुमच्या वाढलेल्या येथे दिसून येत आहे. शत्रू खूप जास्त खुश आहेत तुम्हाला दुःखी पाहून, तुम्हाला नाराज पाहून, तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एक प्रकार हेल्पलेस पाहून. असं असतं की काही लोकांना आनंद होतो एखाद्याच्या आयुष्यात चांगलं नाही चाललं किंवा त्याला योग्य त्या ठिकाणी नाही ठेवण्यात आलं, तर त्या लोकांचा इगो काय होतो, चांगला त्यांचा फुलफिल होतो इगो. त्यांना वाटतं बघा आम्ही याची कशी वाट लावली किंवा बघा आम्ही याचं कसं वाटोळ केलं. तर हे बघून सुद्धा त्यांना खुशी वाटते. कुणीतरी महिला आहे जी नेगेटिव्ह आहे खूप, परंतु ती तुम्हाला येऊन काय सांगते, वा वा तुमचं खूप जास्त चांगलं आहे, तुमचं खूप चांगलं आहे असं म्हणून ती स्वतः तिचं जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती तुमच्यावरती सेंड करत आहे. कारण की तिला फक्त एवढंच माहिती त्या व्यक्तीला की तुमची ऊर्जा कशी खराब करायची. म्हणजे काही लोकांची सवय असते की एखाद्याला जायचं बळच त्याला काहीतरी बोलायचं, त्याची म्हणजे मन खच्चीकरण करायचं, असं काही लोकांची एक सवय असते. एकतर त्यांना त्याच्यातून काही मिळत नाही, परंतु एक आसुरी आनंद म्हणतो त्या आनंदामध्ये ते जगत असतात की बघा आम्ही यांना कमी लेखलं, आता आम्ही यांच्यापेक्षा श्रेष्ठ झालं. ऍक्च्युली ते नसतात, परंतु ते काय करणार, तुम्ही त्यांच्याशी नका बोलू, तुम्ही त्यांच्याकडे नका जाऊ, तरी सुद्धा ते तुमच्याकडे येणार, तुमच्या ऊर्जांशी छेडछाड करणार, ते तुम्हाला काहीतरी असं सांगणार आणि तुम्हाला असं दाखवणार. बिकॉज त्यांना ती सवय आहे की निंदा करत राहायची, कोणाशी तरी बोलत राहायचं, सतत काही ना काहीतरी ह्याचं त्याला त्याचं याला करत राहायचं आणि त्याच्यामध्ये आनंदात राहायचं. ऍक्च्युली तुम्ही स्पिरिच्युअल आहात, आध्यात्मिक आहात, तुमच्यावरती माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. यू आर एम्प्रेस, पॉझिटिव्ह ऊर्जांमध्ये तुम्ही असता, यू आर इम्प्रेस. तर डिवाइन फेमिनाईनची ऊर्जा आहे तुमची, मस्कुलाईन जरी असाल तरी सगळ्यांसाठी तुम्ही चांगला विचार करतात, एक मातृत्व भाव तुमच्यामध्ये असतो. तर ह्या नेगेटिव्ह ऊर्जांविषयी विचार करायला तुमच्याकडे वेळ नाही, परंतु असू शकतं तुम्ही अशा दुष्चक्रामध्ये अडकलेले आहात की तुम्हाला तिथून बाहेर पडता येत नाही. शत्रूंच्या कारवाई तुमच्या बाबतीमध्ये वाढलेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आपण इथं राहिलो तर आणखीन आपलं डोकं खराबच होणार आहे. आपण ह्या लोकांमध्ये राहिलो किंवा ह्या असल्या लोकांच्या ऊर्जेमध्ये राहिलो तर आपण तर यांना रोज रोज भांडू शकत नाही, आपण तर रोज रोज यांना तोंड देऊ शकत नाही. त्यापेक्षा आपण इथून बाहेर कसं पडू ह्या सगळ्या ऊर्जांमधून, तर या बाबतीमध्ये तुम्ही थिंकिंग करताना येथे दिसून येत आहात. असू शकतं तुम्हाला तिथून बाहेर पडायचं आहे, परंतु सध्या तशी टायमिंग नाहीये. सध्या असू शकतं सगळीकडूनच अवस्था जी आहे पॅक झालेली आहे. तर तुम्ही ह्या विचारामध्ये आहात की मला इथून बाहेर पडायचं आहे, कारण की मी ह्या मूर्खांच्या नादी लागू शकत नाही आणि यांच्या नादी लागून मी माझा वेळ वाया घालू शकत नाही, असा तुमचा विचार सध्या सुरू आहे. कारण की जेथे तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे, जेथे तुम्ही आहात त्या लोकांना सवय आहे त्या वातावरणामध्ये राहायची, ह्याचं त्याला करायची, त्याचं त्याला करायची, भांडायचं, मग पुन्हा एकत्र यायचं, पुन्हा निंदा नालस्ती करायची. एक नेगेटिव्ह वातावरण, सतत नेगेटिव्ह, आणि त्याच्यामध्ये धाक, एकमेकांना कमी लेखणं, एकमेकांना धाकात ठेवणं, एकमेकांच्या विषयी राजकारण करणं, ह्याचं काय चाललं त्याचं काय चाललं. तर ह्या अशा वातावरणामध्ये तुम्ही नाही राहू शकत, कारण की युअर स्पिरिच्युअल पर्सन आणि तुमच्याकडे तुमचे वेगळे कामं असतात, तुमच्याकडे वेगळं ध्येय आहे, तुमच्या जीवनाचं वेगळं प्रॉपर तुम्ही डायरेक्शन तुमच्या जीवनाचं ठेवलेलं आहे. तर तुम्हाला अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये तुमच्याकडे. सो ह्या तुमच्या ऊर्जा असतात, तुम्ही ध्यानधारणेमध्ये असता, स्पिरिच्युअल आहात, आध्यात्मिक असता, परंतु हे एनर्जी वॅम्पायर आहेत तुमच्या आजूबाजूला. मे बी असू तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा जे लोक आहेत ती सतत तुमच्या पुढे रडगाणं गात असतील, पैसा नाहीये, आता धन नाही आपल्याकडं, आपलं कसं होईल, आता खूप खर्च आहे. ऍक्च्युली त्यांनी सगळं कबाडा करून टाकलेलं आहे पूर्वीच, आणि आता ते तुमच्या सोबत तुमच्या जवळ बसून ते रडतात. ऍक्च्युली तुम्ही त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवत आहात, तुम्ही दूर करता त्यांना प्रत्येक वेळेस, परंतु कसाना मार्गाने व्हायना ते तुमच्याकडे येतात आणि त्यांच्या एनर्जी तुमच्यावरती सेंड करतात. तर ह्या सगळ्या ऊर्जा आहे, खूप अवघड आहे. जे लोक आध्यात्मिक आहे, इम्पॅथ आहेत, खूप सेन्सिटिव्ह आहेत, ऊर्जांच्या बाबतीमध्ये संवेदनशील आहेत, त्यांना अशा 3D लाईफमध्ये राहण्याचं म्हणजे एक दिव्यच आहे. परंतु तरी सुद्धा कसं तरी प्रोटेक्शन करून स्वतःच्या ऊर्जांना सांभाळून चांगले विचार ऐकून चांगले ध्येय धारणा ठेवून ते पुढे पुढे जात आहेत, असंही येथे दिसून येत आहे. सम पीपल्स आर प्लॉटिंग म्हणजे अगेन्स्ट यू, तुमच्या विरोधात काही लोकांच्या चर्चा सुरू आहेत, तर असंही येथे दिसून येत आहे. तर शत्रूंच्या कारवाया आहे, तुम्हाला इंडिकेशन दिसत असतील, काहींना स्पायडर खूप जास्त दिसत असतील, जाळे विणताना दिसत असतील, देन दिस इज द रिडिंग फॉर यू. बट येथे आपल्याला एक आनंदाची बातमी आहे, पॉझिटिव्ह बातमी आहे तुमच्यासाठी, सकारात्मक न्यूज आहे, द व्हील ऑफ फॉर्च्यून. तर व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे काय, आता हे चक्र असं नाही चालणार, हे चक्र बदलणार आहे. सध्या तुम्ही ज्या ऊर्जेमध्ये आहात तेथे तुम्ही राहणार नाहीये. डिवाईनने तुमची हाक ऐकलेली आहे, परमेश्वराने तुमची हाक ऐकलेली आहे. तुम्हाला त्या ऊर्जेमध्ये डिवाईन बिलकुल ठेवणार नाही, कारण की डिवाईनला माहिती आहे जर माझा बच्चा जर अशा ठिकाणी अशा वातावरणात राहिला तर कदाचित तो निगेटिव्ह होऊन जाईल आणि जे कार्य त्याच्या हातून घडणार आहे ते होणार नाही. तर हे जे काय आहे बदल दर्शवितं, तुमच्या जीवनामध्ये काय होईल, चांगले बदल. हे कार्मिक जी सायकल चालू आहे ही एंड होणार आहे. ही ज्या लोकांसोबत तुम्ही राहत आहात त्यांच्यासोबतची तुमची ही कार्मिक सायकल आहे
ती आता इथे कायमची फायनली बंद होणार आहे. सो मार्क माय वर्ड, तुम्ही जेथे आहात, जेथे निगेटिव्ह ऊर्जा आहे, तिथून तुमची सुटका होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका सध्याच्या वातावरणामध्ये. तर लेट्स सी, पाहूया आपण हे बदल कधीपर्यंत होतील. ज्या बदलांची तुम्हाला अपेक्षा आहे, तर हे बदल कधीपर्यंत होतील. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. इवन प्लीज गाईड मी, बदल कधीपर्यंत होतील, ट्रान्सफॉर्मेशनची ऊर्जा आहे कधीपर्यंत होईल. ओके, तर इथे आपल्याला दिसून येत आहे अप टू 5 वीक्स. 5 वीक्स म्हणजे 5 आठवडे. 5 आठवडे म्हणजे किती? जवळपास 1 महिना. 1 महिना धरून चालू की हे बदल होतील. हे बदल होतील किंवा इन नेक्स्ट 1 वीक यू विल गेट द सोल्युशन. तर पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा असू शकतं. काहींच्या बाबतीमध्ये त्यांना सोल्युशन मिळेल. या सगळ्या ज्या चिंतेमध्ये तुम्ही अडकलेले आहात, तर यामध्ये तुम्हाला सोल्युशन डिवाइन देत आहे. पुढील 1 आठवड्यामध्ये किंवा 5 आठवड्यांमध्ये ह्या ऊर्जा तुमच्याकडे येतील, किंवा काहींच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त 3 मंथ्स, जास्तीत जास्त 3 महिने. तर ह्या ऊर्जा आहेत की ज्या वातावरणामध्ये तुम्ही आहात सध्या, तिथून तुमची सुटका होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची काही सध्या गरज नाही. डिवाइन प्लीज गाईड मी, आणखीन काय मेसेजेस आहेत. तर इथे आपल्याला दिसून येते काहींच्या बाबतीमध्ये डेव्हिल ऊर्जांचा पण प्रभाव आहे, नकारात्मक ऊर्जांचा पण खूप जास्त प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांना रात्री झोप नाही लागत किंवा अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्या दिसून येत आहे. हेल्थ इश्यू आहे. ओके, हेल्थ इश्यू आहे. का आहे? तर नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे. जेथे तुम्ही राहत आहात किंवा ज्यांच्याशी तुम्ही कनेक्ट झालात आता एवढ्यात, त्यांनी तुम्हाला काही सांगितलं, तुम्ही त्यांना काही सांगितलं, तर त्यांनी त्यांची ऊर्जा तुमच्यावरती टाकली. म्हणजे तुम्ही ते काय केले, एनर्जी स्वतःमध्ये घेतली आणि तुमची हेल्थ खराब झाली, तुमची तब्येत बिघडली. अचानकच तुम्हाला वॉमिटिंग फील होणं, डोकं दुखणं किंवा सर्दी ताप ह्यासारख्या इश्यू तुमच्या हेल्थमध्ये तुम्हाला दिसून आले, किंवा असू शकतं बऱ्याच काळापासून तुमच्या हेल्थ इश्यू सुरू आहे. तर हे नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे, डेव्हिल ऊर्जा आहे. त्यामुळेच तुम्हाला कदाचित रात्री झोप नसेल लागली. काहींच्या बाबतीमध्ये सेक्शुअल थॉट्स असतील, काहींच्या डोक्यामध्ये ऑब्सेशन असेल खूप जास्त, काहींना खूप ऑब्सेसिव्ह विचार येत असतील, कोणाचे तरी विचार येत असतील. मे बी ते त्यांच्या पर्सनचे असतील किंवा फॅमिलीच्या संदर्भात असतील किंवा इतरही काही ऑफरच्या संदर्भामध्ये ते विचार करत आहेत. तर हे सर्व का होत आहे की खूप जास्त विचार आहेत, नेगेटिव्ह थिंकिंग आहे, नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे, डेव्हिल ऊर्जांचा प्रभाव आहे. त्यामुळे हेल्थ इश्यू आपल्याला दिसून येत आहे. तर हे सर्व का होत आहे, तर ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला डिवाइन काय गायडन्स देते. तर नक्कीच येथे तुमच्या ऊर्जांना कोणीतरी छेडछाड करत आहे. तुमच्या ऊर्जांशी त्या डिसबॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमची मानसिक अवस्था जी आहे ती खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे नकारात्मक ऊर्जांच्या प्रभावामुळे. तर हे जे काही तुम्ही ज्यांच्याशी इमोशनली कनेक्ट आहात, तुम्ही ज्यांच्याशी भावनिकतेने कनेक्ट आहात, तर त्याच लोकांकडून ह्या गोष्टी होत आहेत. तर येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे की यू हॅव टू कट कॉर्ड्स. तर तुमच्या आणि त्यांचे जे कॉर्ड जोडले गेलेले आहे, एक अदृश्य धाग्याने आपले सगळ्यांसोबत एनर्जी कॉर्ड असतात. म्हणजे आपण त्यांच्याशी एनर्जीने जोडलेला असतो आणि जोपर्यंत त्या एनर्जीचा प्रवाह आपल्याकडे होत राहतो आणि आपला त्यांच्याकडे जात राहतो, तोपर्यंत आपल्याला तो त्रास होतो. आपण त्यांची एनर्जी घेत राहतो. ती व्यक्ती आपल्याविषयी विचार करत असेल आणि आपणही त्याच्याशी मग काय होतं, अफेक्टेड होतो. मग हे कॉर्ड जे आहे दोघांच्या मध्ये असलेला हा धागा जो आहे, अदृश्य धागा जो आहे, तो कट करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तो कट करणार नाही, तोपर्यंत तुमची ही ऊर्जा जी आहे ती बॅलन्सिंग सिच्युएशन मध्ये येणार नाही. असू शकतं हे एका लोकांसोबत असेल, 2 लोकांसोबत असेल, 3 लोक, 4-5 लोकांसोबत असले तरी सुद्धा हे एनर्जीचे कॉर्ड, हे ऊर्जांचे धागे तुम्हाला तोडणं गरजेचं आहे. तर सध्याच्या परिस्थितीला डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे की ही धागे जे आहेत, ज्यांच्याशी तुम्ही जोडलेले गेलेले आहात, तुमचे इमोशनल कनेक्शन आहे किंवा तुमचे कार्मिक कनेक्शन आहे, तर ते तुम्हाला इथे कट करणं गरजेचं आहे. तर हे कॉर्ड कटिंग कसं करायचं, त्याच्यासाठी तुम्ही इथे तुम्हाला मी सांगू शकते, बट ते प्रॉपर गायडन्समध्ये केलं तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. तर तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे की तुमचा आणि त्या व्यक्तीच्या
म्हणजे समजा 2 व्यक्ती आहेत, तुमचं, ती व्यक्ती समोरची, तिच्यासोबत जे काही ऊर्जेने तुम्ही एकमेकांशी बांधले गेलेले आहात, तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे की दोघांमध्ये एक कॉर्ड आहे, दोघांमध्ये एक धागा आहे आणि तो धागा तुम्ही कट करत आहात, सीझरने म्हणा किंवा तलवारीने तो धागा तुम्ही कट करत आहात आणि तुमची ऊर्जा तुमच्याकडे येत आहे आणि त्यांची ऊर्जा त्यांच्याकडे जात आहे. असं म्हणून तुम्हाला मनातल्या मनात असंही म्हणायचं आहे की मी माझी ऊर्जा पूर्णपणे माझ्याकडे समाहित करून घेतो आणि तुमच्या ऊर्जांपासून मी तुम्हाला पूर्णपणे मुक्त करतो. अशा प्रकारे तुम्ही व्हिज्युअलाइज करून ते करू शकता किंवा जर तुमच्याच्याने नाही झालं तर तुम्ही माझ्याकडून ते करून घेऊ शकता. कॉर्ड कटिंग तुम्ही माझ्याकडून करून घेऊ शकता. कुणामध्ये असेल, तुमच्या पर्सनमध्ये असतील, तुमच्या शत्रूंमध्ये असतील तर तुम्ही कॉर्ड कटिंग माझ्याकडून करून घेऊ शकता. सो ह्या ऊर्जा आहेत तुमच्या. तर शत्रूंच्या कारवाया वाढलेल्या आहेत, त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूची परिस्थिती जी आहे ती तुम्हाला गोंधळात टाकत आहे. तुम्हाला त्या डेव्हिल ऊर्जेतून बाहेर पडायचं आहे. सध्याची आजची ऊर्जा तर हीच होती की तुम्हाला ह्यातून बाहेर पडायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला हवं आहे आणि ते ट्रान्सफॉर्मेशन तुमच्याकडं येणार आहे. पुढील आठवड्यामध्येच त्या गोष्टी होतील. लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी काय गायडन्स आहे. ओके, लवर्सचं ही कार्ड आहे. तर ज्यांची लव कनेक्शन आहे तर इथे आपल्याला दिसून येत आहे मोठा ब्रेक थ्रू त्यांच्याकडे येणार आहे. जे रिलेशनशिपमध्ये आहेत, कनेक्शनमध्ये आहेत, सोलमेट कनेक्शन आहे, ट्विन फ्लेम कनेक्शन आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये मोठा ब्रेक थ्रू येत आहे. मे बी कम्युनिकेशन होईल, त्यांची भेट होईल, रियुनियन होईल. तर याही ऊर्जा इथे दिसून येत आहे. नात्यामध्ये हार्मोनी येईल. असू शकतं फॅमिलीमध्ये जे काही कॅओस आहे, फॅमिलीमध्ये भांडणं आहेत, वादविवाद आहे, नो कम्युनिकेशन आहे, बोलणं होत नाहीये तुमचं त्यांच्याशी, एक सुसंवाद नाहीये, भांडणं असतात सतत, तर त्यामध्ये चांगले बदल आपल्याला दिसून येतील कारण की हे ब्रेक थ्रूचं कार्ड आहे. तर आता काही काही लोकांचे काय प्रश्न असतात की रियुनियन कधी होईल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती कार्य करणार नाही, रियुनियन होणं हे आपल्या हातात नाहीये, ते डिवाईनच्या हातात आहे. जेव्हा तुमचं पूर्ण कर्मा हील होतील त्यावेळेस डिवाईन तुमच्यावरती आशीर्वाद देतील आणि तुमचं आणि तुमच्या पर्सनचं रियुनियन होईल. ओके, तर तेवढी मॅच्युरिटी लेवल वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या ऊर्जांवरती काम करणं गरजेचं आहे. कोणताही रिलेशनशिप असो त्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऊर्जांवरती काम करणं गरजेचं असतं. तर येथे दिसून येत आहे की तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये, लव्ह कनेक्शनमध्ये मोठा ब्रेक थ्रू येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, हार्मोनी, सुसंवाद येत आहे. तुमचे कॉर्ड आधी कट करा. ज्यांच्यासोबत तुमचे नेगेटिव्ह कॉर्ड्स जोडले गेलेले आहेत तर ते कॉर्ड जे आहे, जे बंधनं जे आहे ते तोडणं गरजेचं आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या जीवनात येतील. यू फील रिलीफ की हे असले लोक तुमच्यासोबत होते त्यांच्यापासून तुमचे ऊर्जा ज्या आहेत मुक्त होत आहे. जसं ही साखळी तुटत आहे तसंच तुमचं आणि त्यांच्यामध्ये असणारं जे एक बांधलेल्या ऊर्जा आहेत त्या सुद्धा तुटणार आहे. कार्मिक कनेक्शन सुद्धा तुमच्या जीवनातून निघून जाणार आहे. चेंज होईल. ज्यांना ट्रान्सफॉर्मेशन हवे असेल, ज्यांना ट्रान्सफर हवी असेल, सध्या जिथे काम करत असाल तिथून तुम्हाला बदल हवा असेल, बदली हवी असेल तर ती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल होतील, तुमच्या रिलेशनशिपमध्ये चांगले बदल होतील कारण की हे चेंजचं कार्ड आहे. 100% बदल होतील. तर यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ अँड बिलीव्ह अँड ट्रस्ट द गॉड. तर डिवाईनवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे पूर्णपणे. की डिवाईन तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल घडवून आणतील. हे बघा, नकारात्मक विचार करून तुम्ही फक्त नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट करणार. तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे. पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, सकारात्मक विचार करायचा आहे. जसं तुम्ही डिवाईनकडे तुमच्या मनातील विचार पाठवणार युनिव्हर्सकडे, तेच तुमच्याकडे पुन्हा येते. स्ट्रेस रिलीफ होईल. पॉलिटिक्स अगेन येथे दिसून येत आहे. लोक तुमच्या बाबतीमध्ये पॉलिटिक्स करत आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका आणि त्याचा स्ट्रेस तुम्ही घेऊ नका कारण की त्यांना तेच हवं आहे की तुम्हाला कसं स्ट्रेसमध्ये आणता येईल, तुम्हाला कसं दुःखी करता येईल, तुमच्या ऊर्जांशी कशी छेडछाड करता येईल. तर तोच त्यांचा मोटिव्ह आहे. तर लवकर तुम्ही त्या ऊर्जांमधून बाहेर पडत आहात. वेळोवेळी त्यांनी पॉलिटिक्स केलेला आहे तुमच्या बाबतीमध्ये. तर मागचं जो काही पास्ट आहे त्या पास्टला चिटकून राहू नका. जो काही भूतकाळ घडून गेलेला आहे त्याला तुम्ही चिटकून राहू नका. त्या ऊर्जांमधून बाहेर पडा. कॉन्शियसनेस लेवल तुमची वाढवा, चेतनेचा स्तर वाढवा. फिअरच्या एनर्जीमध्ये राहून तुम्हाला जमणार नाही. तुम्ही असू शकतं
इथे आपल्याला जसं हे बुद्धा कॉन्शियसनेस दाखवते, बुद्ध आपल्याला काय शिकवतात की आपल्या विचारांवरती लक्ष द्या, आपल्या श्वासांवरती लक्ष द्या. आपण जसं मेडिटेशन करतो तसं तसं आपल्या विचारांवरती नियंत्रण येतं, आपल्या माइंडवरती आपलं नियंत्रण येतं, नाहीतर रात्रंदिवस आपण तोच विचार करत राहतो. तर जसं जसं तुम्ही तुमच्यावरती कार्य कराल, मेडिटेशन कराल, ध्यानधारणा कराल, तसं तसं तुमचं मन जे आहे ते काबूमध्ये येईल, तुमचे विचार जे आहेत ते तुमच्या ताब्यात येतील आणि मग तुमचा चेतनेचा स्तर हळूहळू वाढेल. जो की आता असं दिसून येत आहे की फिअरच्या एनर्जीमध्ये आहे, म्हणजे भीती आहे, अँग्री आहे, राग आहे किंवा गिल्ट आहे, अपराधीपणा आहे, नेगेटिव्हिटी आहे, द्वेष आहे, शंका कुशंका आहे. तर हे सर्व चक्रांमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत तर ते हळूहळू हील होतील. कसे होतील? जसं जसं तुम्ही तुमच्या मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये राहाल, ध्यानधारणेमध्ये राहाल, तेव्हा हे तुमचा जो स्तर आहे तो बदलेल आणि जसं जसं तुमचा स्तर वाढेल तसे तसे हे शत्रू जे आहेत ते तुमच्या जीवनामधून निघून जातील. तुमच्या ऊर्जांवरती कार्य करा, पॉझिटिव्ह अफर्मेशन करा, डिवाइनला पॉझिटिव्ह गोष्टींविषयीच बोला. तुम्हाला जे झालंय ते नाही सांगायचंय डिवाइनला, तुम्हाला जे पाहिजे आहे ते सांगायचं आहे. मला बदली हवी आहे, मला माझं नातं चांगलं हवं आहे, माझ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मला योग्य त्या वेळी, योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या चांगल्या व्यक्तींकडूनच मिळणार आहेत. असे अफर्मेशन तुम्हाला चांगले द्यायचे आहे. माझ्या जीवनात हेच झालं, माझ्या जीवनात हेच नाही आहे, माझ्या जीवनात खूप जास्त नेगेटिव्ह लोक आहेत, असं हे नाही बोलायचं आहे तुम्हाला. तर पॉझिटिव्ह, सकारात्मक बोलायचं आहे. मग देन तुमच्या जीवनामध्ये आपल्याला चेंज दिसून येत आहे. तुम्ही ते नाही आहात जे तुम्ही पास्टमध्ये होतात. यू आर व्हेरी पॉवरफुल आणि तुमच्या ऊर्जा ह्या इतर लोकांनाही कळत आहे, परंतु त्यामुळेच त्यांची ज्वेलसी वाढत आहे तुमच्याबद्दल. एक ते तुमच्या बाबतीत राजकारण करत आहे, तुमच्या पाठीमागे प्लॉट केला जात आहे, तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी तुमचं नुकसान पोहोचवण्याच्या विचारामध्ये ते आहेत. ते लवकरात लवकर तुम्ही डिवाइनला मागा की आम्हाला इथून चेंज हवा आहे, आम्हाला इथून बदली हवी आहे, आम्हाला इथून नको ह्या नेगेटिव्ह लोकांमध्ये, आम्हाला नको ह्या नेगेटिव्ह ऊर्जामध्ये आम्हाला जास्त वेळ ठेवू नका. आम्हाला चांगल्या आमच्यासाठी, आमच्या योग्यतेचे, आमच्या फ्रिक्वेन्सीला मॅच करणारे, व्हायब्रेशनला मॅच करणारे असे लोकांच्या समूहामध्ये, हेल्पफुल पीपलमध्ये आम्हाला ठेवा, जे की आम्हाला त्यांच्यामध्ये राहून आमची जी ऊर्जा आहे ती पॉझिटिव्ह सतत राहील. तर तुम्ही वाईट नाही आहात किंवा तुमच्याकडून काही चुका झालेल्या नाही आहेत, परंतु तुम्ही आता सध्या जिथे आहात तिथल्या लोकांच्या ऊर्जा चुकीच्या आहेत, त्या तुमच्यासाठी पोषक नाहीये. दे आर एनर्जी वॅम्पायर, ते तुमच्या ऊर्जा खातील. ओके, तर डिवाइनशी कनेक्टेड राहा. आपण सगळे एकमेकांशी जोडले गेलेले आहोत ऊर्जेने. त्यामुळेच तुम्ही आता सध्या ज्या लोकांमध्ये आहात त्यांच्या ऊर्जा तुमच्याविषयी चांगल्या नाही आहेत. तर या बाबतीमध्ये तुम्ही सतर्क राहा. हेच मेसेज तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू डिवाइन देत आहे. लवकरात लवकर तिथून तुम्ही बाहेर पडणार. ज्या ज्या लोकांशी तुमचे कार्मिक कॉर्ड्स आहेत, नेगेटिव्हली जोडले गेलेले आहेत, ते लवकरात लवकर कट करा. फिअरच्या एनर्जीमध्ये राहू नका. मेडिटेशन करा आणि तुमचा चेतनेचा स्तर जो आहे तो उच्चतेकडे घेऊन जा. या संदर्भातले आजचे हे मेसेजेस आहेत. लवकरच तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये आपल्याला चांगले बदल, पॉझिटिव्ह बदल, ब्रेक थ्रू आणि हार्मोनी नात्यामध्ये येताना दिसून येत आहे. तर ही तुमची रिडिंग होती. आय होप तुम्हाला रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच ज्यांना इनर वर्कच्या संदर्भामध्ये माहिती हवी आहे त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.